कृषीप्रधान असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वर्ष 2024 मध्ये 65% लोकसंख्या ही रोजगारासाठी आजही कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याचे आकडे समोर आलेत। भारतीय शेतीचं संपूर्ण अर्थकारण मान्सूनवर अवलंबून आहे, पण या मान्सूनला गेल्या काही दशकांपासून हवामान बदलाचा फटका बसतोय। यंदा देशातल्या किमान 24 जिल्ह्यांमध्ये कायमच दुष्काळी स्थिती असल्याचं आढळून आलंय। देशात कृषी क्षेत्रातल्या विकासात महिलांचं प्रभावी योगदान असल्याचं दिसून येतंय। शेतीचं उत्पादन वाढण्यात महिलांचं 40% योगदान आहे, तर पशुधनाचं उत्पादन वाढवण्यास महिलांचं तब्बल 70% योगदान दिसून आलंय। हे लक्षात येताच केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात लावणीपासून काढणी आणि विक्रीपर्यंत महिलांचं नेटवर्क उभं करायला सुरुवात केली आहे। लखपती दीदी योजना असेल, कृषी स्टार्टअप असेल, तसंच महिलांच्या हाती ड्रोनचं रिमोट देऊन यंदा केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रातल्या महिलांच्या प्रगतीसाठी भरीव कामगिरी देखील केली आहे। यंदा देशात हमीभावाची शेतमाल खरेदी वाढल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आलाय। गेली अनेक दशकं केवळ गहू आणि तांदळाची खरेदी केली जात होती, पण आता यामध्ये सोयाबीन, कांदा, कडधान्य यांच्यासह ज्यूट आणि तेलबियांचाही समावेश आढळलाय। पूर्वी फारशी सक्रिय नसलेली कांदा सोयाबीन खरेदी यंत्रणा गेल्या वर्षभरात केंद्र आणि राज्य सरकारनं कांदा आणि सोयाबीनची खरेदी करणारी यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न देखील केलाय। पण खरेदीचे निकष आणि जाचं कठीणमुळे ही खरेदी सक्षमपणे होत नसल्याचं वास्तव चालू महिन्यात समोर आलंय। देशाच्या दूध उत्पादनात यंदा 4% वाढ झाली आहे, पण दूध उत्पादनाचा खर्चही तब्बल 10 ते 20% वाढलाय। देशाचं दूध उत्पादन यंदा 239 लाख टनावर पोहोचलं आहे। गेल्या पंचवार्षिकपासून देशात दुधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे। पर्यायाने केंद्र सरकार सहकारी क्षेत्र तसंच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत। देशांतर्गत बाजारात दुधाचे दर मात्र यंदा वारंवार घसरत होते। महाराष्ट्राला दूध दर घसरणीचा मोठा फटका यंदा बसलाय। गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातल्या गायींच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना वर्षभर दुधाच्या खरेदी दरातल्या घसरणीचा सामना करावा लागलाय। दुधाची राज्यात प्रति लिटर 25 ते 27 रुपये लिटर दराने खरेदी झाली आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात याची 55 ते 60 रुपये दराने विक्री झाली। खरेदी आणि विक्रीच्या असमतोलामुळे उत्पादकांनी राज्यात मोठं आंदोलन देखील केलं। यासाठी लोकशाही मराठीनेही आवाज उठवला होता। परिणामी सरकारनं दुधाच्या खरेदी दरात 5 रुपयांची आणि अनुदानात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ देखील केली। गेली 7 दशकं देशानं रासायनिक शेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढीवर भर दिला होता, पण त्याचे दुष्परिणाम पाहता आता केंद्र सरकार विशेषतः नरेंद्र मोदींनी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचं धोरण हाती घेतलंय। त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून यंदा नोव्हेंबर महिन्यात मोदी सरकारनं मोठी घोषणा केली आहे। यासाठी 2481 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। या वर्षात देशात कांद्याचं भरघोस उत्पादन झालं, पण कांद्याच्या निर्यातीवर मोदी सरकारनं घातलेल्या निर्यात बंदीच्या अटीमुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली नाही। त्याचा परिणामी फटका यंदा लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला बसला। कांद्याच्या भावात प्रति किलो 5 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत अस्थिरता पाहायला मिळाली। या वर्षभरात कांदा दरात घसरण देखील राहिली। मोदी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर घातलेल्या बंधनामुळे कांदा उत्पादकांचं यावर्षी कोट्यावधींचं नुकसान झालंय। यंदा भारताचं तांदळाचं उत्पादन विक्रमी 119 दशलक्ष लाख टन इतकं होणार आहे। भारतात सर्वाधिक खाल्ला जाणारा अन्नपदार्थ हा तांदूळ आहे। जवळपास 40%पेक्षा जास्त लोकसंख्येचं तांदूळ हेच मुख्य धान्य आहे। 2024च्या खरीप हंगामात चांगल्या मान्सूनमुळे विक्रमी उत्पादनाला लाभ होणार आहे। भारतात विक्रमी उत्पादन झाल्याचा गरीब राष्ट्र असलेल्या बांगलादेश, श्रीलंका यासह आखातासह आफ्रिकेतल्या गरीब राष्ट्रांना निर्यातीसाठी फायदा होतोय। यावर्षी राज्य सरकारने निवडणुकीआधी शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली। यासाठी सरकारने 44,03,07.5 अश्वशक्तीच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवण्यासाठी 14,760 कोटी रुपये अनुदान मंजूर केलंय। आता शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या पंपांना बिल येत नाही। गेल्या 5 ते 6 वर्षात साखरेचे खरेदी दर वाढले नसल्याची बाब माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षात आणून दिली। नरेंद्र मोदींनी लक्ष घालून कारखान्याकडील साखर आणि इथेनॉलचे भाव वाढवावेत अशी मागणी त्यांनी केली। यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे।